महाविकास आघाडीत बंडखोरी रोखण्यासाठी तीनही पक्ष सज्ज। ज्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे त्यांना अर्ज मागे घ्यायला सांगणार। नाशिकमधून हेमलता पाटील आणि भायखळ्यातून मधू चव्हाण यांना अर्ज मागे घ्यायला लावणार। काँग्रेसमधील गटबाजी संपवण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चन्नीथला 2 दिवसांनी सांगलीत येणार। सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी असताना जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे। महायुतीने मित्रपक्षांना संपवलंय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथलांची टीका। राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते भाजपच्या चिन्हावर लढत असल्याचा चन्नीथलांचा टोला। यंदा मनसे सत्तेत बसणार। माझा विजन कार्यक्रमात राज ठाकरेंचं मोठं भाकीत। या विधानाने राज ठाकरेंकडून महायुतीत सहभागी होण्याचे संकेत दिल्याची चर्चा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार दिसणार। आदित्य ठाकरेंना विश्वास। पक्ष चोरला तरी त्याची मालकी मिळत नाही। आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला। आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवत होता, त्यामुळे 50,000ची वोट बँक असतानाही मी नातेसंबंधांसाठी आदित्य समोर उमेदवार दिला नाही। त्याचं अजिबात सल्य नाही। राज ठाकरेंचं माझा विजन कार्यक्रमात वक्तव्य। माझ्यासाठी अमित ठाकरे हा मनसेच्या इतर उमेदवारांप्रमाणेच। अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत राज ठाकरेंची माझा विजन कार्यक्रमात प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी मोदींना समर्थन दिलं, त्यामुळे अमित ठाकरेंना समर्थन देण्याची भाजपची भूमिका। माझा विजन कार्यक्रमात फडणवीसांची स्पष्टोक्ती। निशाणी ढापलेली नाही तर कमावलेली आहे। राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। पक्षाचं नाव चिन्ह घेणं ही योग्य गोष्ट नाही। राज ठाकरेंचं मत। तर शिवसेनेवर दावा करण्याचा कधीच विचार केला नव्हता। राज ठाकरेंचं वक्तव्य। टेबलवर चढून नाचणारे कधी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे घेऊन जाऊ शकत नाहीत। आदित्य ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। भाजपला महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही। बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातचा होणार। आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षात मोठा उद्योग आला नाही। ठाकरेंचा आरोप। मनसुख हिरेंची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होतं की नाही। माझा विजन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सवाल। परमबीर आणि वाझे काय करतात हे फडणवीसांना माहिती होतं। अनिल देशमुखांचा दावा। देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंग आणि वाझे हे त्रिकूट एकत्रच। अनिल देशमुखांचा हल्लाबोल। अजित पवारांची चौकशी पहिल्यांदा आघाडी सरकारच्या काळात झाली। माझा विजन मध्ये फडणवीसांचा खुलासा। तर आर पाटील हयात नसल्यानं त्यांच्याबाबत बोलणं योग्य नसल्याचीही प्रतिक्रिया। सदा सरवणकरांची राज ठाकरेंना एक्स पोस्ट करत विनंती। माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, समर्थन द्या। बाळासाहेब असते तर मला सीट सोडायला लावली नसती। सरवणकरांची पोस्ट। मला शिवसेना प्रमुखांबद्दल आदर आहे। राज साहेब मला आशीर्वाद देतील आणि विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील। सदा सरवणकर यांचं वक्तव्य। सायन कोळीवाड्याच्या जागेवरून भाजप नेत्यांमध्ये चर्चा। राजश्री शिरवडकर सायन कोळीवाड्यातून इच्छुक। भाजप प्रदेश कार्यालयात राजेश शिरवडकर आणि तमिळ सेल्वन यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू। मलिकांना अधिकृत उमेदवारी देऊ नका हे अजितदादांना सांगितलं होतं, तरी अजितदादांनी हा निर्णय का घेतला माहित नाही। माझा विजन मध्ये फडणवीसांचा गौप्यस्फोट। आरोप असणं आणि आरोप सिद्ध होणं यात फरक। नवाब मलिकांच्या उमेदवारीचं समर्थन करताना अजितदादांचं वक्तव्य। 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल। मलिकांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य।
भाजप हा दाऊद इब्राहिमचा पक्ष आहे का? नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंची टीका. भाजपमुळे राजकीय पातळी खालावली, आदित्य ठाकरेंचा टोला. शरद पवार उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर स्पष्ट बोलतही नाहीत. त्यामुळे मवियाचं सरकार आल्यावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार असं जरांगेंनी त्यांच्याकडून लिहून घ्यावं, माझा व्हिजनमध्ये फडणवीसांचा टोला. मराठा आणि ओबीसी हिंदूच या दोघांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फूट पाडली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा फडणवीसांवर आरोप. जरांगेंच्या मागणीवर चर्चा करून मार्ग काढू, अजित पवारांनी केलं स्पष्ट. तर लोकसभेला काही भागात जरांगे इफेक्टचा फटका बसला, हे अजित पवारांकडून मान्य. मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी मनोज जरांगेंची आज महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीत मुस्लिम दलित समाजाच्या धर्मगुरूंशी साधणार संवाद. मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत मानेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. यावेळी माजी आमदार बाळराजे पाटीलही उपस्थित. बीड विधानसभेसाठी ओबीसी विरुद्ध मराठा लढत. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप निवडणूक लढवण्यावर ठाम. जगताप यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 47 विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष. विधानसभा निवडणुकीत प्रथमच शिवसेनेचे 2 गट आमने सामने. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी, अमित शहा घेणार जाहीर सभा. भाजपकडून 100हून अधिक सभांचं आयोजन. राहुल गांधी यांची 6 नोव्हेंबरला मुंबईत पहिली सभा. राहुल गांधी प्रचाराचा नारळ फोडणार. विधानसभेसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पटोले, वडेट्टीवार, थोरातांच्या नावांचा यादीत समावेश. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर पासून प्रचाराच्या मैदानात. 5 तारखेला ठाकरेंची रत्नागिरीत सभा, तर 17 नोव्हेंबरला मुंबईत सांगता सभा होणार. ठाकरे गटाने उमेदवारी दिलेल्यांमध्ये 17 उमेदवार हे भाजपकडून आयात केलेले. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. राज्यात 51 जागांवर शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे गटात लढत. जे होतंय ते चांगलंच. लोकसभेत आम्ही आमची ताकद दाखवली, आता उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार. रामदास कदमांचं वक्तव्य. मनसेचे राज्यात 139 मतदारसंघात उमेदवार. राजपुत्र अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू पाटील हे मनसेचे विधानसभेच्या रिंगणातले उमेदवार. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असताना माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं उत्तर योग्य वेळी देऊ, असं रोहित पाटलांनी सांगितलं. अजितदादांमध्ये आम्ही आमच्या आर आबांना पाहतो. त्यांनी आरोप प्रत्यारोप नक्कीच करावेत, पण त्या आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही याची खबरदारी घ्यावी. आर पाटील यांच्या कन्येची प्रतिक्रिया. आर आबा हयात नसताना अजित पवारांनी त्यांच्या विरोधात वक्तव्य करणं चुकीचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर. आर पाटलांबाबत अजित पवारांनी केलेलं वक्तव्य अस्वस्थ आणि वेदना देणारं होतं. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सुमनताई पाटलांची सुप्रिया सुळेंनी फोन करून माफी मागितली. रोहित पाटलांनी लोकसभेला विशाल पाटलांचं काम केलं. त्याच रोहित पाटलांना आज सांगली पॅटर्नचा सामना करावा लागतोय. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. इतके दिवस वाटायचं की राज ठाकरेच नक्कल करतात, मात्र काल आणखी कुणाला तरी नक्कल करताना पाहिलं. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. तर शरद पवारांनी माझी नक्कल करणं वेदनादायी, माझा व्हिजनमध्ये अजित पवारांकडून खंत व्यक्त.
विधानसभेची निवडणूक अवघड वाटत नाही, बारामतीकर शरद पवारांचा विचार सोडणार नाहीत, जयंत पाटलांना विश्वास, बारामतीकर मतदानातून दाखवून देतील, पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेस पक्षात कुणाच्या असण्या नसण्यामुळे पक्षाला फार काही फरक पडत नाही, काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर टीका. आपल्या विरोधात जाणीवपूर्वक मुस्लिम उमेदवार उभे करण्यात आले, प्रत्येक उमेदवाराला अतुल सावेंकडून 5 ते 6 लाखांचं फंडिंग, औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा आरोप. शरद पवारांनी त्यांचे जुने सहकारी चंद्रराव तावरेंची भेट घेतली, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व, यावेळी युगेंद्र पवार आणि काही पदाधिकारीही उपस्थित होते. वसई आणि नालासोपारा दोन्ही जागा काँग्रेसला गेल्यानं ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज, जिल्हा प्रमुखाच्या निष्क्रियतेमुळे ही जागा काँग्रेसला गेल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. महायुतीमधील संघर्ष वाढणार, पुरंदरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत लढत, मला पक्षानं एबी फॉर्म दिला आहे, माघारीचा आता प्रश्नच नाही, संभाजी झेंडे यांची प्रतिक्रिया. तर शिवसेनेकडून विजय शिवतारेंनी दाखल केलाय अर्ज. बालाजी कल्याणकर यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा आक्षेप, कल्याणकर यांनी बेबाकी प्रमाणपत्र न जोडल्याचा मिलिंद देशमुखांचा आरोप. पैठणमधील महायुतीचे उमेदवार विलास भुमरेंच्या अर्जावर मवियाचे उमेदवार दत्ता गोरडेंचा आक्षेप, पैठणमधील सिटी सर्वे नोंद असलेली जमिनीची माहिती शपथपत्रात लपवल्याचा आरोप. परळी विधानसभेतून करुणा शर्मांचा छाननी दरम्यान अर्ज बाद, तर धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचा अर्ज वैध. अकोला पश्चिम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रशंसा अंबेरेंचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द, अंबेरे यांचं वय 25 वर्ष पूर्ण नसल्यानं अर्ज फेटाळला. नाशिक पूर्वचे भाजप उमेदवार राहुल ढिकले मवियाचे उमेदवार गणेश गीतेंच्या विरोधात तक्रार दाखल करणार, ढिकलेंनी पैशांचं आमिष दाखवून डमी उमेदवार उभा केल्याचा गीतेंचा आरोप, आरोपाविरोधात ढिकले न्यायालयात जाणार. जालना मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा एकमेकांच्या अर्जावर आक्षेप, दोघांनीही एकमेकांच्या प्रतिज्ञापत्रातील माहितीवर आक्षेप घेतल्याची माहिती. अहिल्यानगरमध्ये बच्चू कडूंच्या उपस्थितीत भाजपला मोठा धक्का, मेळाव्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा तिसऱ्या आघाडीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार. करमाळ्यात संजय शिंदेंची डोकेदुखी वाढणार, विद्यमान आमदार संजय शिंदेंना घेरण्यासाठी आणखी 3 संजय शिंदे मैदानात, एकाच नावाचे 4 उमेदवार असल्यानं गोंधळ. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातही नावात साधर्म्य असलेले 2 उमेदवार, प्रशांत यादव आणि शेखर निकम अशा 2 समान नावांचे उमेदवार रिंगणात. नाशिकच्या नांदगावमध्ये डमी उमेदवारांची खेळी, विधानसभा निवडणुकीत डमी उमेदवारांची मतं कुणाच्या पथ्यावर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. मालवणमध्ये उमेदवार छाननी प्रक्रिया सुरू असताना महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली बाचाबाची, काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. अहिल्यानगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघात वाद वाढण्याची शक्यता, शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांची शिवरायांची तुलना, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्या वक्तव्याने वाद वाढणार. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 361 उमेदवारांनी दाखल केले अर्ज, 2 मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत, दादा भुसे, छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला. मुंबई पोलीस दलातील 245 निरीक्षकांच्या बदल्या, सलग 8 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या निरीक्षकांच्या बदल्या होणार.
पालघरच्या तलासरीतील उधवा तपासणी नाक्यावर सापडले 4.25 कोटी रुपये. दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात हे पैसे आणले जात असल्याची माहिती. तलासरी पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये 2 ठिकाणी सापडले सुमारे 31 लाख रुपये. सातपूर परिसरात 20 लाख तर उपनगर परिसरात सापडले 11 लाख रुपये. या प्रकरणी एका तरुणासह कार चालकाला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.